भाजपची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो आहोत। यावी आपण जर पाहिलं तर भाजपची दुसरी यादी यावी जाहीर झालेली आहे आणि त्यातच जर आपण पाहिलं तर मोठी बातमी यात कोणकोणत्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आपण पाहूयात। पहिली म्हणजेच धुळे ग्रामीण मधून देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यात आपण जर पाहिलं तर देवयानी फरांदे यांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे। दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। देवयानी फरांदे आणि यावर जर आपण पाहिलं तर रवींद्र पाटील यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यातलीच धुळे ग्रामीण मधून राम बदानेंना उमेदवारी दिली आहे। मलकापूर मधून चैनसुख मदनलाल संचेतींना उमेदवारी दिली आहे। अकोट मधून प्रकाश गुणवंतराव भारसाकले यांना उमेदवारी दिली आहे। अकोला पश्चिम मधून विजय कमल किशोर अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे। वाशिम मधून श्याम रामचरणजी खोड यांना उमेदवारी। मेळघाट मधून केवलराम तुलसीराम कालेंना उमेदवारी। गडचिरोली मधून मिलिंद नरोटेंना उमेदवारी। राजुरा मधून देवराव विठोबा भोंगले यांना उमेदवारी। ब्रह्मपुरी मधून कृष्णालाल बाजीराव सहारेंना उमेदवारी। वरोरा मधून करण संजय देवतलेंना उमेदवारी। नाशिक मध्यमधून श्रीमती देवयानी सुहास फरांदेंना उमेदवारी। विक्रमगड मधून हरिश्चंद्र सखाराम भोयेंना उमेदवारी। तर उल्हासनगर मधून कुमार आयलानी आणि पेन मधून रवींद्र पाटील। खडकवासला मधून भीमराव तपकीर। पुणे मधून सुनील कांबळे। कसबा पेठ मधून हेमंत रासणे आणि लातूर ग्रामीण मधून रमेश कराड। सोलापूर मध्य मधून देवेंद्र राजेश कोटे। पंढरपूर मधून समाधान अवताडे। शिरला मधून सत्यजित देशमुख आणि जत मधून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली। याचे ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम। भाजपची दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। रुबीना अगदी बरोबर आहे। विधानसभेसाठी भाजपकडून आणखी एक यादी आज घोषित करण्यात आली आहे। यामध्ये 22 उमेदवारांचा समावेश आहे। जर आपण पाहिलं अगदी पहिल्या यादीप्रमाणे जर आपण पाहिलं तर यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्याचं भाजपकडून टाळण्यात आलंय। नाशिक मध्ये असेल किंवा म्हणजे देवयानी फरांदे असतील किंवा त्यानंतर हेमंत रासने, भीमराव तापकीर, गोपीचंद पडळकर एक नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली। खरं तर पडळकर हे विधान परिषदेचे आमदार आहेत, मात्र गेल्या वर्षभरात ते आमदारसाठी तयारी करत होते। उमेदवारी देण्यात आली आहे। महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईच्या जागांच्या संदर्भात काल बैठक झाली होती आणि अशी अपेक्षा होती की आज मुंबईतल्या जागांच्या संदर्भात घोषणा केली जाऊ शकते। मात्र पुन्हा एकदा मुंबईच्या जागांना पुन्हा एकदा वेटिंगवर टाकण्यात आलंय। त्यासोबतच जर आपण पुण्याचा विचार केला तर पुण्यामधून देखील फार मोठे कुठलेही बदल भाजपने केलेले नाहीयेत। करंट आमदार सिटिंग आमदार जे आहेत सुनील कांबळे त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली। अपेक्षा होती की सुनील कांबळेंचं तिकीट कापलं जाऊ शकतं, त्यांचा पहिल्या यादीमध्ये समावेश नव्हता, त्यांना अंतर्गत विरोध देखील होता। कसबामध्ये कसबा जो भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अपेक्षा होती की जे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत ते या जागेसाठी प्रयत्नशील होते आणि त्यांना उमेदवारी मिळेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने पुन्हा एकदा भाजपकडून प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। तिथे पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप असा एकदा सामना रंगणार आहे। त्यामुळे एकंदरच भाजपनं कुठलेही फार मोठे बदल केलेले नाहीयेत। पडळकरांच्या रूपाने एक नवीन चेहरा दिलेला आहे आणि इतर काही नव्या चेहऱ्यांना इथे संधी देण्यात आली। पंढरपूरमधून पुन्हा एकदा अवताडेंचे तिकीट निश्चित करण्यात आलंय। त्यामुळे भाजपच्या या यादीकडे जर आपण पाहिलं तर निश्चितच ही यादी महत्वपूर्ण मानली जाते। निश्चितच आपण जर पाहिलं तर फारसे बदल जे ते यात झालेले नाही। गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली। देवयानी फरांदे यांनी जेव्हा पहिली भाजपची यादी जाहीर झाली होती तेव्हा जाऊन स्वतः त्यांनी फडणवीसांची भेट जी आहे ती घेतलेली होती। त्यांना देखील आता उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपनं विधानसभेसाठी सुद्धा आता नो रिस्क धोरण अवलंबलंय असं दिसतंय। फार मोठी रिस्क घ्यायची नाही जेणेकरून विधानसभेत त्याचा फटका पडेल अशी कुठलीही रिस्क घ्यायची नाही असा एक प्रकारे भाजपनं ठरवलं असं या दोन्ही याद्यांवरून आपण म्हणू शकतो। सिटिंग आमदारांची तिकीटं कापण्याचा फारसा प्रयत्न भाजपकडनं होत नाहीये। अगदी मोजक्या काही आमदारांना या वेळेला तिकिटापासून मुकावं लागेल असं सध्या दिसतंय। मुख्यत्वे मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईतील किंवा वर्सोवा या 2 जागांवर घोषित करण्यात आलेले नाहीये। वरळी, शिवडी, माहीर या जागांचा आपण सगळे त्याबद्दल चर्चा केली होती। या जागांवर देखील भाजप आणि इतर मध्य पक्षांचा दावा आहे। अंधेरी पूर्वबाबत देखील अशाच प्रकारची चर्चा होती। मात्र अद्यापही बैठका होऊन सुद्धा मॅरेथॉन बैठका होऊन सुद्धा
याबद्दल कुठलाही तोडगा अद्याप काढण्यात आलेला नाहीये. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता एकच दिवस खऱ्या अर्थाने या सगळ्या संदर्भात कारवाईसाठी राहिलेला आहे. उद्या रविवार आहे, झाली तर उमेदवारांना सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणं सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचे किंवा 2 दिवस उरलेले असताना सुद्धा अद्यापही उमेदवारांची घोषणा होत नाहीये. त्यामुळे निश्चितच भाजपसमोर नाराजांची आणि बंडांची जे बंडखोर आहेत त्यांची नाराजी थोपवणं हे खूप मोठं आव्हान असणार आहे. या आव्हानाला भाजप तोंड कसं देतं हे पाहणं महत्वाचं असेल आणि याचे पडसाद निवडणुकीमध्ये उमटून येते याची काळजी देखील भाजपला या निमित्तानं घ्यावी लागणार आहे. निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आपण ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. जवळपास 22 उमेदवारांची यादी जी येते आता भाजपच्या वतीनं दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. नाशिक मध्यमधून देवयानी फरांदेंना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वरोरामधून करण देवळेंना उमेदवारी देण्यात आली आहे. धुळे ग्रामीण रामबधाने खडकवासला भीमराव रापकीर यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. कसबापेठमधून हेमंत रासने आहेत, उल्हासनगर कुमार आयलानी आहेत. तर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर विक्रमगड हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मध्ये देवेंद्र कोठेंना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपची दुसरी 22 उमेदवारांची यादी यावेळी जाहीर झालेली आहे. जतमधून देखील उमेदवारी जी ती देण्यात आली. नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, गोपीचंद पडळकर यांना देखील या ठिकाणी संधी जी ती देण्यात आलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. भाजपची ही 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. आपण ही यादी पाहतोय. धुळे ग्रामीणमधून रामबधाने, मलकापूरमधून चैनसुख संचेती, अकोटमधून प्रकाश भारसाखले, अकोला पश्चिममधून विजय अग्रवाल, वाशीमधून श्याम खोडे, मेळघाटमधून केवलराम काळे, गडचिरोलीतून मिलिंद नरवटे आणि राजुरामधून देवराव बोंगलेंना उमेदवारी जाहीर झाली. भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 22 उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आणि त्यातून गोपीचंद पडळकर यांना देखील आता उमेदवारी देण्यात आलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. गोपीचंद पडळकर यांना जतमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओम आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. ओम, खरं जर आपण पाहिलं तर जतमधून गोपीचंद पडळकर यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर उल्हासनगर शिवाय अद्याप मुंबईचे जे ते कुठलेच उमेदवार जे ते इथं जाहीर झालेले नाही आहेत. रोबिना, खऱ्या अर्थानं तुम्ही गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख केला. गोपीचंद पडळकर हे गेल्या काही वर्षांमध्ये धनगर समाजातील, बहुजन समाजातील एक भाजपचा तरुण चेहरा म्हणून पडळकर यांच्याकडे पाहिलं जात आहे. अनेक प्रकारची आंदोलनं असतील किंवा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या संबंधित प्रश्न असतील, धनगर समाजाचे मुद्दे असतील, धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांवर आक्रमकपणे पडळकर यांनी गेल्या काही दिवसांमध्ये, वर्षांमध्ये भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांची निवड ओळख आहे. विधान परिषदेवरती देखील त्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी भाजपकडनं पुन्हा एकदा पडळकरांना पुढे आणलं जाते एक युवा चेहरा म्हणून. त्यासोबतच शरद पवारांचे विरोधक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधक म्हणून देखील त्यांची प्रतिमा आहे. सांगलीतलं, पश्चिम महाराष्ट्रातलं जे काही ऊसाच्या पट्ट्यातलं राजकारण आहे, त्यासोबतच सांगलीला जो आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो धनगर बहुल बेल्ट आहे, यामध्ये पडळकरांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यानुसार भाजपनं पुन्हा एकदा धनगर समाजातील उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. यापूर्वी महादेव जानकर, प्रकाश अण्णा शेंडगे या सगळ्याच मंडळींना भाजपकडनं संधी देण्यात आली. मात्र पुन्हा एकदा नवीन चेहरा म्हणून पडळकरांना मैदानात उतरवण्यात आलंय. याचा निश्चितच फायदा भाजपला होऊ शकतो असे काय सध्या तरी बांधले जात आहेत. धनगर मतांचं एकत्रीकरण करण्यासाठी राम शिंदे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांना जी तिकीटं देण्यात आली त्याचा फायदा भाजपला होतो का आणि या माध्यमातून भाजपला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी जी काही मदत लागते ती मिळते का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. रोबिना, निश्चितच ओम, धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. भाजपच्या 22 उमेदवारांची यादी जी ती जाहीर करण्यात आलेली आहे. तर यावेळी आपण जर पाहिलं तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा. जतमधून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. पंढरपूरमधून समाधान आवताडेंना ही उमेदवारी जी ती जाहीर झालेली आहे. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि स्क्रीनवर ही लिस्ट जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. ही यादी 22 उमेदवारांची पाहायला मिळते. स्वतः जेव्हा पहिली भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी जी ती फडणवीसांची अनेक इच्छुकांनी जी ती भेट घेतलेली होती आणि त्यानंतर त्यात देवयानी फरांदे हे या देखील एक होत्या, त्यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता दुसऱ्या यादीत देवयानी फरांदेचं नाव जे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. ही यादी पुन्हा एकदा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता.
22 उमेदवारांची ही भाजपनं यादी जाहीर केलेली आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पुणे कॉन्टॅक्टमधून सुनील कांबळेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। हरिश्चंद्र भोलेंना विक्रमगडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपची दुसरी ही यादी जाहीर झाली आहे। जतमधून गोपीचंद्र पडळकर यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। यातही काही फारसे बदल जे ते झालेले नाही आहेत। गोपीचंद पडळकर यांना संधी दिल्याचं आपल्याला खरं तर यावेळी पाहायला मिळते। हेमंत रासनेंना कसबा पेठमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा आपण ही यादी जी आहे ती पाहूयात। ती म्हणजे धुळे ग्रामीणमधून राम बदाने, तर मलकापूरमधून चैन सुख संचेती, अकोटमधून प्रकाश भारसाकले, अकोला पश्चिममधून विजय अग्रवाल, वाशीमधून श्याम कोरडे, मेळघाटमधून केवलराम काळे, गडचिरोलीमधून मिलिंद नरोटे, राजुरामधून देवराव भोंगलेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ब्रह्मपुरीमधून कृष्णालाल सहारे, वरोरामधून करण संजय देवतळे, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, विक्रमगडमधून हरिश्चंद्र भोये, उल्हासनगरमधून कुमार आयलानी, पेनमधून रवींद्र पाटील, खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे छावणीमधून सुनील कांबळेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे।